कधी कधी असे वाटते लहानपण हे जायलाच नको होते, पण याची जाणीव ही मोठे झाल्याशिवाय होत नाही हेही तेवढेच खरे. कारण मोठे झाल्यावर बालपणीच्या बऱ्याच गोष्टींना आपण मुकतो किंवा वयाचं बंधन काही गोष्टीत आड येतं. अगदी लहानपणी आपण जे काही उपक्रम करतो ते आपल्या जवळ असलेल्या आईची सुरक्षितता गृहीत धरूनच. जरा काही असुरक्षित वाटले की पटकन आईच्या पदरात लपतो. मोठे झाल्यावर तिच्यावरती ममता जरी कमी झालेली नसली तरी जेवढे नैसर्गिकपणे लहान असताना तिला बिलगायचो ते मोठे झाल्यावर बऱ्याच कारणांनी शक्य होत नाही. जेव्हा केव्हा आपल्या वाढत्या वयासोबत आपल्या जीवनाची दशा बदलत जाते तसे आपली आई आणि आपण या दोघांमधली तफावत सुद्धा वाढत जाते. अनेक व्यक्ती या दोघांच्या मध्ये येत असतात, बहीण, भाऊ, पती, पत्नी, नातेवाईक इत्यादी. पण जरी हे सर्व तिची जागा घेऊ शकत नाही तरी आईच्या आणि आपल्या संबंधात बाधा मात्र आणू शकतात. मग तिच्या वात्सल्य व कारुण्य भावाला आपण पाहिजे तसा न्याय देऊ शकत नाही. मात्र आईसाठी मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्याप्रती असलेलं तिचं प्रेम हे कधीच दुभंगत नाही. तिची मुलांप्रती असलेली आस निरंतर राहते. जरी ती या सर्व अडथळ्यांमुळे व्यक्त करू शकत नसली तरी ती तिच्या नजरेत मात्र कायम जाणवते. फक्त ती दृष्टी मुलांमध्ये असायला पाहिजे. बालपणी जेवढी सुरक्षिततेची अपेक्षा तिच्याकडून केली व सुरक्षा घेतली तेवढीच तिच्या उतरत्या वयात तिला द्यायला पाहिजे. जेवढे प्रेम, करुणा, वात्सल्य तिने दिले तेवढीच काळजी तिची घेतली पाहिजे. तिच्या अनंत उपकाराची परतफेड करण्याचं सामर्थ्य तर कुणामध्येच नसतं, पण तिची देखभाल करण्याचं धारिष्ट्य तरी अंगीकारायला हवे. ज्यांच्याजवळ आईचे संस्कार आहे त्यांच्याजवळ ब्रह्मा व ब्रह्मांड आहे. प्रेमाची, दयेची, करुणेची संवेदना आहे. ज्याला आईचा सहवास नित्य आहे तो कधीच निष्ठुर, क्रूर किंवा मगरूर नसतो किंवा त्याला व्यर्थ गुरुरही नसतो. त्याचा सार्थ अभिमान व स्वाभिमान आईच असते. त्याचे बळ आणि पाठबळही आईच असते. त्याचे संस्कार व संस्कृतीही आईच असते. कारण स्वामी तिन्ही जगाचा फक्त आई विनाच पोरका असतो. आई ही आईच असते.